नांदेडच्या भूमीतून जाहीरपणे सांगतो, आरक्षण दिलं तरी मुंबईला जायचं, नाही दिलं तरी मुंबईला जायचं. आरक्षण दिलं तर गुलाल घेऊन जायचं आणि नाही दिलं तर घिसकून आणण्यासाठी जायचं. तिथं आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला. मराठे मुंबईत यायला लागले. त्यांनी काय सांगितलं, पोलिस बघून घेते म्हणजे का मारायला लावतो काय आम्हाला, आणि काय बघते रे ते आमचं, ही कोणती दादागिरी आहे. आणि मराठ्यांना चॅलेंजर एवढं सोपं होतं, त्याला जर कोणी हानी फिरेन म्हणलं ना, मग ते 5 पट टाकतीनं जात असतं मुद्दाम. मग मराठा एक या देशावर अशी अवलाद आहे की ते कोणालाच मुचित नाही. धमकी दिल्यावर तर भूत भेटच नाही. तुम्ही धमकी द्यायला पोलिस बघून घेतील. देवेंद्र फडणवीस तुम्हाला या महाड गावातून सांगतो, धमकी द्या, आडवा उभा कोणी पण येऊ द्या, मनोज जरांगे आणि मराठे मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार.